नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण मस्त अशी गवाराची भाजी बघणार आहोत। तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही गवाराची भाजी तयार होते। टिफिनसाठी अगदी उत्तम असा हा पर्याय आहे, करायलाही अगदी सोपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी गवाराच्या शेंगा घेतल्यात, तर त्या मी सोलून स्वच्छ अशा धुवून घेतल्यात। अगदी ताज्या अशा आपल्या या गवाराच्या शेंगा आहेत। त्यानंतर बघा कढईमध्ये मी तेल घेतले। तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर सर्वात आधी यामध्ये आपण मोहरी घालतोय। मोहरी घातल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे। 7 ते 8 लसूण पाकळ्या मी छान ठेचून घेतल्यात। अशा प्रकारे जर तुम्ही लसूण ठेचून घेतला तर त्याची चव खूप छान अशी आपल्या भाजीमध्ये येते। त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा आपण इथे बारीक चिरून घेतलाय, तर तो यामध्ये घालायचा आहे। तर कांदा आपल्याला छान आता परतून घ्यायचा आहे। तर बघा कांदा आपण मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घेतलाय। आपला लसूणही छान यामध्ये परतला गेलाय। तर आता यामध्ये आपल्याला गवाराच्या शेंगा या घालायच्या आहेत। गवाराच्या शेंगा आता आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहे। शेंगा अशा प्रकारे आपण तेलामध्ये परतून घेतल्या तर शेंगांची छान चव ही आपल्या भाजीला येते आणि शेंगा आपल्या छान मऊही होतात, त्यामुळे भाजी आपली लवकर शिजायला मदत होते। त्यानंतर यावर आपण आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ। तर 1 मिनिटानंतर आपण बघतोय आपल्या शेंगा मस्त अशा मऊ या झाल्या आहेत। तर यामध्ये आपण आता काही मसाले हे ॲड करणार आहोत। तर सर्वात आधी यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत। त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धना पावडर। तुम्ही या शेंगांमध्ये कांदा लसूण मसाला वापरला तर भाजीला खूप छान अशी ही चव येते। जर तुमच्याकडे इथे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही पाव चमचा गरम मसाला यामध्ये वापरू शकताय। तर हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीची या भाजीला खूप छान अशी चव येते। तर कोथिंबीर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तर पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ हे घालायचं आहे। त्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला या शेंगा शिजू द्यायच्या आहे। तर इथे बघा मी 3 ते 4 मिनिट या शेंगा छान शिजवून घेतल्या। तर बघा आता यामध्ये आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालतोय। तर तोही यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट हा आपल्याला जास्त वापरायचा नाहीये, नाहीतर आपल्या ओरिजिनल शेंगांची चव ही जाऊ शकते। तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कोरडी भाजी हवी असेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर यामध्ये थोडे तुम्ही पाणी हे ठेवू शकता। तर तयार आहे आपली झटपट तयार होणारी गवाराच्या शेंगांची सुक्की भाजी। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या उत्कर्षा किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा।